समोर नका लोटू कोणीच. यानंतर मित्र धावांना थोडं मागवा. नागपुरातल्या या आंदोलनामुळे प्रचंड वाहतूक कोंडी सुद्धा झालेली आहे. आपण ही दृश्य पाहतोय. हजारोंच्या संख्येनं शेतकरी सहभागी झालेले आहेत आणि मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी आंदोलन केलं जात आहे. दरम्यान बच्चू कडू यांच्या आंदोलनामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतोय. त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. नागपूरवरून भंडारा आणि पुढे रायपूरकडे जाणारा महामार्ग आणि नागपूरवरून अमरावतीकडे जाणारा महामार्ग, या दोन महामार्गांना जोडणारा जो रिंग रोड आहे त्या रिंग रोडवरही आंदोलन सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे तिथेही प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे. ताई, कुठून पायी येत आहे अशा पद्धतीने? कुठला तो पंजारी टोल नाक्यापासून आम्ही 13 तास अडकलोय. आज 13.5 तास झाले आम्ही अडकलेलो आहोत. कुठे राहता तुम्ही? मी पुण्याहून नागपूरला कामासाठी आले होते. नागपूरहून वर्ध्यासाठी चालले होते कामाला आणि ना घर का ना घाट का अशी परिस्थिती आहे. आता किती किलोमीटर पायी चालून आले? आता 2.5 किलोमीटर झाले आता चालू झालो आम्ही. त्याच्या आधी रात्रभर अडकून होते? रात्रभर 14 तास झाले आम्हाला. तिथं तीन पहिला ट्रक जो इथला आहे तो 3 वाजल्यापासून अडकून आहे आणि आम्ही शासनाच्या बसमध्ये होतो. त्याची इलेक्ट्रिसिटी चार्जिंग सगळं संपलेलं आहे. आम्ही जे काही 100 रुपये तिकीट भरलेलं आहे त्याचं व्याज पण आम्हाला हवंय. सामान्य माणसाला एका कष्टकऱ्याचा प्रश्न तुम्ही सोडवताय, ठीक आहे, त्याच्यासाठी तुम्ही दुसरा कष्टकरी वेठीस धरलेला आहे. हा आंदोलनाचा शांतीचा मार्ग आहे का? हा आत्मपरीक्षणाचा विषय आहे. बच्चू कडू सर, मी तुम्हाला ओळखत नाही, पण या आंदोलनामुळे तुमची आमची फार चांगली ओळख झालेली आहे आणि तुम्हाला माझा प्रश्न आहे की एका कष्टकरी माणसाचा प्रश्न सोडवायला तुम्ही अशा सामान्य माणसांना वेठीस धरणार आहे का? आज तिथून जर तुम्ही बघितलं तिथपर्यंत 10,000 लोक काल वेठीस धरली गेली होती. काय कष्ट तर झालीच आहे. आपण करायचं काय? तर मुलं तर सोबत घरी न्यावंच लागेल ना. कुठे राहता तुम्ही? टाकळघाट, आणि कुठून येत होता? नागपूर. 5 वाजतापासून अटकून आहे आम्ही. काल रात्रभर अडकून? हो, टोल नाक्यावर. रात्रभर जेवण नाही, काही नाही, मुलांनी वगैरे काही खाल्लं नाही पिलं नाही. मग आता त्यांना घरी तर न्यावंच लागेल. टाकळघाट तर इथून अजून आणखी खूप पुढे आहे. तर आम्ही आता गाड्या बोलवल्या आमच्या. करायचं काय? आता गाड्याला येऊ नाही देत आहेत आम्हाला. तिथपर्यंत तर पायदळ जावंच लागेल. आंदोलन जरी होत असलं तरी आंदोलनामुळे होणारी लोकांची जी अडचण जी आहे ती पण समजून घेण्याची गरज आहे आणि त्यामुळेच एबीपी माझा आंदोलनाची ही दुसरी बाजूही तुमच्या समोर आणतंय. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. तर ही दृश्य आपण पाहतोय. 15 तास या ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर आता काही लोकांनी पायी जाण्याचा निर्णय घेतलाय आणि जेवढं अंतर पायी चालत जाता येईल तेवढं अंतर पायी जाताना ही सगळी कुटुंब आपल्याला दिसतायत. या लोकांनी काहीही खाल्लेलं नाहीये, रात्रभर उपाशी आहेत, महिला आहेत. त्यांच्या सोयीसुविधांचा विचार होणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. ही दृश्य आपण पाहतोय. हातात सामान घेऊन ही सगळी माणसं आता पायी निघालेली आहेत. कारण का 15 तास वाहतूक कोंडीमध्ये अडकल्यानंतर ज्यावेळी एक तसूभर सुद्धा गाडी पुढे सरकत नाहीये त्यावेळी नाईलाजानं पायी जाण्याचा निर्णय या सगळ्यांनी घेतलेला आहे. दरम्यान बच्चू कडूंच्या मागण्या नेमक्या काय आहेत पाहूया. कोणत्याही अटी शर्तींशिवाय शेतकऱ्यांचं पूर्ण कर्ज तात्काळ माफ करा. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा. उसाला यंदा प्रति टन 4,300 रुपये एफआरपी द्या. कांद्याला किमान प्रति किलो 40 रुपये भाव द्या. कांद्यावरची निर्यात बंदी, किमान निर्यात मूल्य, निर्यात कर कायमचं बंद करा. गाईच्या दुधाला किमान 50 तर म्हशीच्या दुधाला 65 रुपये दर द्या. तर या मागण्या आहेत आणि या मागण्या पूर्ण करण्यासाठी आज दुपारी 12 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम बच्चू कडू यांनी दिलाय. जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर रेल रोको करण्याचा इशारा सुद्धा बच्चू कडू यांनी दिलेला आहे. त्यामुळे आता सरकारच्या वतीनं काय पावलं उचलली जातात याकडे देखील लक्ष असेल. काल एका बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं सह्याद्री अतिथीगृहावर. मुख्यमंत्र्यांनी तासाभराची वेळ राखीव सुद्धा ठेवलेली होती, पण या आंदोलकांकडून कोणताही प्रतिनिधी त्या बैठकीमध्ये सहभागी झाला नाही आणि त्यामुळे ती बैठक रद्द करावी लागली. आम्ही चर्चेची दारं उघडी ठेवलेली आहेत असं बच्चू कडू म्हणतायत. मुख्यमंत्री किंवा कृषी मंत्र्यांनी चर्चेसाठी यावं अशी आमची अपेक्षा नाही असं देखील त्यांनी काही वेळापूर्वी एबीपी माझाशी बोलताना सांगितलंय. ही दृश्य आपण पाहतोय. एकीकडे आंदोलन सुरू आहे, ठिय्या मांडलेला आहे या सगळ्या शेतकऱ्यांनी, तर दुसरीकडे महामार्गावर वाहनांच्या ट्रक्सच्या लांब रांगा लागलेल्या आहेत. 15 तास हे सगळेजण
या ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहेत.